सर्वांना रामराम मित्र. मी तुमचा हेलारी मोलका. माझं नाव सदाशिव पांडुळे. मी बरामपूरचा राहणार आहे आणि आपण यूट्यूबवर ब्लॉगिंग वगैरे चालू केली धीरे धीरे. कारण की आपलं काही कामं वगैरे यूट्यूबवर आपण टाकता. तर आता सध्या मी शेळीला गाईला पांटा आणायला आलता. 4-5 पांटं ते आणली. आता सध्या वावरात पण जाऊ राहिलं आणि आपल्या वावराचं डॅम भरले. तर मित्र आता आपण जातोय गाडीने वावरामध्ये. मी आहे लिहिलत आहे शेंबडी. आता मग मटेरियल वगैरे टाकू वावरामध्ये. ते धाव मटेरियल वगैरे टाकते बाकी निघते ना. मग आपल्याला काय निघता येत नाही रे भाऊ. आणि इकडं आपलं बैलगाडा निंदायची लय जीव जाते मित्र. याच्यासाठी आपण निंदत नाही. किती सिंपल ते निंदायचं आपल्याला भारी जाय. हे बघा तिशी लय जोरात पाऊस पडला होता. तर हे पुरं हे वावर पुरं पाण्यात डुबील होतं आणि इकडं बी पुरं वाटाने पाणीच पाणी आहे. मित्र वावरात आलतो आणि हे मटेरियल आहे. हे मी वागदी बांधली मटेरियल लागते. आता सध्या ह्या वावरात मटेरियल टाकलं आहे तुरीला आणि इथं पण टाकू राहिले तुरीला. आता सध्या पूर्ण संपन्न वयात आले. थोडंफार राहिले हे इथलंसं राहिले थोडंफार. आता एवढं टाकून मग जेवण वगैरे करू. आणि पहिले बी बांधले. पहिले बी चारणं पडते. पहिले एक तर भावचारी नाही तर मिचारी. तुम्ही पाहू शकता इकडं खदान पण चालू आहे. ठीक आहे. तर फिलहाल दोस्त जेवण वगैरे करून घेतले. जेवण वगैरे करून आता हे तूरची शेंड तोडते ते. कारण की आता ते 35 ते 40 दिवसाची तूर झाली. तर तुरीचं शेंड तोड राहिलं. ते बघा ह्याच शेंड तोडणं पडते. तर त्याने काय तुरीचं झाड खूप जास्त वाढतं. फयाल तर जास्त आणि तूर शेंगा जास्त लागते असं. तर ज्यासाठी असं तुरीचं शेंड तोडून राहिलं. हे 35 ते 40 दिवसाची तूर झाली. तर हे शेंड तोडून राहिलं आता. ठीक आहे. तर तुम्ही बी अगर कुठे तूर वगैरे लावले असेल तर 35 ते 40 दिवसावर शेंड तोड जा. कारण की तुरीचं झाड मस्त फयालतं आणि वाढत जास्त नाही. वाढल्याने जास्त तूर वाढली तर शेंगा लागत नाही. आता ह्याच्यासाठी असं तर तुरीचं झाड फैलायला पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे. तर अगो बनील राहा. अगो काय काय काम करू सांगतो तुम्हाला बी. पहा आमचा घरकाडा निंदू राहिलाय. अरे हां काय करतोय का बरं निंदू तो? बाकी लोक निंदू राहिले तर पुरी लिनला आणि मी तुरीचं शेंडा तोडला. तर मित्र आता वावरातून काम वगैरे करून आता निघाले घराच्या अंगा बैलगाडीवर. आणि मग पुरी पलटण जे जे वावरात आले ते येईल तर गाडीवर बाकीला पायाने तंगाडून दिला. तर करून किरशाला घरगाड्याला. आता हे जाते आपण घरी जाऊ राहिले तर बैलगाड्या वाटणे बैला. चला अजून पुढं सांगू घरी काय आहे कंडिशन वगैरे. घरचा ब्लॉग पण दाऊ तुम्हाला आज. ठीक आहे. घरी आले तर शादी मी व्हिडिओ बनव टाकून दे ना. लता इकडं भाकरी बनवू राहिली आहे. इकडं भाजीपुला बनवते. भाजीपुला आणलाय आज दर्यापूरचा बाजार होता म्हणून. तर मित्र आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा द्या आणि चॅनलवर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे.